नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? उल्हास या नवीन भारत साक्षरता कार्यक्रम आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अंतर्गत भारतातील कोणते राज्य 6वे पूर्ण साक्षर राज्य बनलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे या ठिकाणी 6व्या क्रमांकाचं पूर्ण साक्षर राज्य या ठिकाणी बनलेलं आहे उल्हास या प्रोग्रामच्या अंतर्गत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? AISHE 2023-24च्या अहवालानुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी गुणोत्तरामध्ये कोणते भारतीय राज्य प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, AISHE याचा फुल फॉर्म काय? ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन. मराठीमध्ये म्हणता येईल अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण. बरोबर? याच्या मागचा उद्देश काय किंवा याच्यामुळे काय होतं तर हे भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रावरील अधिकृत आकडेवारीचा प्राथमिक स्रोत म्हणून काम करतं, ज्यामुळे धोरण निर्मिती म्हणजे जे काही पॉलिसी असतात ते बनवण्यासाठी आणि संसाधनांच्या वाटपामध्ये या ठिकाणी मदत होते, हेल्प होते. तर पर्याय क्रमांक बी, तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी भारतीय राज्य प्रथम क्रमांकावरती आहे या ठिकाणी. क्लिअर? तमिळनाडूबद्दल आपण रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सी जोसेफ विजय. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: मन्नर मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. आपली 6 महिन्याची PDF ऑलरेडी लॉन्च झाली आहे. PDF साठी तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करा, QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट या 96730586 व्हॉट्सअप नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा. तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये 6 महिन्याची PDF दिली जाईल. 1 लाइनरमध्ये PDF आहे ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स काढून घेऊ शकता. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या सरकारने मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना सुरू केलेली आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस चिकित्सा योजना या ठिकाणी सुरू केली आहे. ही योजना राज्यभरातील शिक्षक, शिक्षण मित्र, प्रशिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय उपचार पुरवण्यासाठी मदत करतं. तर पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी. राज्यपाल आनंदीबेन पटेल. राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: दुधवा, पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाणार. विम्बल्डन 2026 नुकतीच स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, जनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर यांनी जिंकलं, तर महिला एकेरीचं विजेतेपद या ठिकाणी लिंडा नोस्कोवा या महिला खेळाडूने जिंकलेलं आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. क्लिअर? पुरुष एकेरीचं जिंकलं जनिक सिन्नर यांनी, तर महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं लिंडा नोस्कोवा यांनी. क्लिअर? या ठिकाणी प्रश्न आहे क्रीडा स्पर्धाबद्दल. तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांच्यामध्ये जे काही विनर ठरलेले आहेत, जे काही विजेतेपद जिंकलेले खेळाडू असतील, टीम्स असतील, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. नॉर्वे चेस 2026 जिंकला आहे आर प्रज्ञानंदा यांनी. फ्रेंच ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर ज्वेरेव यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद मीरा अंद्रीवा यांनी जिंकलं. अंडर 18 पुरुषांचा जो काही आशिया हॉकी कप झाला होता हॉकीचा, तो या ठिकाणी जिंकला आहे भारताने. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप जिंकली भारताने. सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026 जिंकली भारताने. FIH महिला नेशन्स कप 2026 जिंकली भारताने. 98 क्रमांकाचं बुद्धिबळ ग्रँडमास्टरचं विजेतेपद किंवा 98 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेत अश्वथ यस. F1 ब्रिटिश ग्रँड प्रिक्स 2026 जिंकली आहे चार्ल्स लेक्लेर्क यांनी. विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद जनिक सिन्नर, तर याच विम्बल्डन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद लिंडा नोस्कोवा या महिला खेळाडूने जिंकलेलं आहे.
या गोष्टी लक्षात ठेवायच्यात, रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये परत परत अभ्यासायच्या आहेत. एक्झामच्या दृष्टिकोनातून डायरेक्ट या ठिकाणी 1-1, 2-2 मार्काला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न क्रमांक 4, 10 जुलै 2026 रोजी मंजूर झालेल्या केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेचा उद्देश भारतातील पवित्र वनांचे संवर्धन आणि पुनर्संचयन करणे हा या ठिकाणी सरकारच्या योजनेचा मागचा मुख्य उद्देश आहे. 4 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आस्था वन संरक्षण योजना. कोणती? आस्था वन संरक्षण योजना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ही जी काही योजना आहे आस्था वन संरक्षण योजना, याच्या मागचं उद्दिष्ट काय तर लिहून घ्या. देशभरातील सुमारे 15,000 पवित्र उपवनांचे, ज्याला आस्था वन असं म्हणतात, त्याचं रक्षण करणं. कारण हे वनक्षेत्र स्थानिक समाज, धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेमुळे पिढ्यानपिढ्या या ठिकाणी जतन करण्यात आलेले आहेत. तर पर्याय क्रमांक सी, आस्था वन संरक्षण योजना असं या ठिकाणी योजनेचं नाव आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी दक्षायनी योजना सुरू केली आहे? कोणती? दक्षायनी योजना सुरू केली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. अनुसूचित जाती जमातींमधील महिलांमध्ये आर्थिक सक्षमीकरण आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची योजना ही आहे. या योजनेअंतर्गत इलिजिबल वुमन्सला, पात्र महिला बचत गटांना नवीन उद्योग सुरू करण्याच्या प्रकल्पाच्या खर्चावरती 75% कमाल 10 लाखापर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. पर्याय क्रमांक बी, केरळ राज्य सरकारने सुरू केलेल्या या ठिकाणी नाव आहे योजनेचं दक्षायनी योजनेच्या अंतर्गत. ठीक आहे, या ठिकाणी केरळबद्दल लगेच चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत व्ही डी सतीसन, राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर, राजधानी आहे तिरुवनंतपुरम. या ठिकाणी 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, इरविकुलन, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार, सायलेंट व्हॅली आणि 4 महत्त्वाचे धरण, इडुक्की, मालमपुजा, पेची आणि कोंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 6, दरवर्षी जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस दरवर्षी जगभरामध्ये कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 10 जुलै हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय ते लिहून घ्या. जीवाश्म इंधन जसं की उदाहरणार्थ कोळसा असेल, तेल असेल, याच्यावरील अवलंबित्व कमी करणे, सौर, पवन आणि बायोगॅस यासारख्या नवीकरणीय रिन्युएबल एनर्जीला म्हणजे स्वच्छ ऊर्जा स्रोतांच्या वापरावरती भर देणं हे या ठिकाणी कशाचा मागचा उद्देश आहे तर हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश आहे. जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी 10 जुलै रोजी या ठिकाणी साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 7, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे स्थापन करण्यात येत असलेले भारतातील पहिले विशेष उंच प्रदेशातील वैद्यकशास्त्र आणि सार्वजनिक आरोग्य संशोधन केंद्र कोठे असणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. यात उंचीवरील शरीर क्रिया विज्ञान, वातावरणाशी जुळवून घेणे, पर्वतीय वैद्यकशास्त्र, हवामानास संवेदनशील असलेले आजार, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य या ठिकाणी आजार, माता व बाल आरोग्य, पोषण, मानसिक आरोग्य, व्यावसायिक आरोग्य आणि आपत्ती वैद्यकशास्त्र यावर या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. क्लिअर? हिमाचल प्रदेश या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं आहे. बरोबर. हिमाचल प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर 25 जानेवारी 1971 स्थापना झाली. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत कविंद्र गुप्ता आणि राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन, पिन व्हॅली, सिंबलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण, पांडोह, चमेरा, नातपा, जाकरी. पुढचा प्रश्न, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कोणत्या राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक होते, हायेस्ट होते? तर या ठिकाणी 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, माफ करा पर्याय क्रमांक बी, सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सिक्कीम राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक होते, हायेस्ट अमंग द ऑल इंडियन स्टेट्स. सिक्कीमबद्दल सांगायचं म्हटलं स्थापना 16 मे 1975, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, राज्यपाल ओम प्रकाश माथुर, राजधानी गंगटोक. एकच महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान खांग चेंड झोंगा, एकच महत्त्वाचं धरण रंगीत नावाचं. पुढचा प्रश्न, जुलै 2026 मध्ये भारतीय लष्कराने किती कार्ल गुस्ताफ मार्क 4 हे जे काही रॉकेट लॉन्चर्स आहेत त्याच्यासाठी प्रस्ताव विनंती या ठिकाणी जारी केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, 450 रॉकेट लॉन्चर्ससाठी प्रस्ताव या ठिकाणी मंजूर केलेला आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. इंडियन आर्मीने 450 कार्ल गुस्ताफ मार्क IV 84 मिमी हलक्या वजनाच्या रॉकेट लॉन्चरसाठी प्रस्ताव विनंती जारी केली आहे. कार्ल गुस्ताफ M4 ही खांद्यावरून चालवण्याजोगी बहुप्रयोगी शस्त्रप्रणाली आहे जी पायदळाच्या वापरासाठी, चिलखत भेदी भूमिकांसाठी आणि रणांगणावरील इतर कार्यासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10, आशियातील सर्वात मोठा या ठिकाणी एशियाज लार्जेस्ट एअर शो
एरो इंडिया 2027 ची 16व्या क्रमांकाची आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक या ठिकाणी. एरो इंडिया 2027 चा जो काही भारताचा द्विवार्षिक सर्वात मोठा एअर शो असतो तो वर्षातून या ठिकाणी 2 वेळा होत असतो. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. या वर्षी 2027 मध्ये फेब्रुवारी 8च्या नंतर बेंगलोर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जाता जाता कर्नाटक बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा. आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. जे फलोत्पादन असतं बरोबर त्याच्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या राज्याला कृषी नेतृत्व पुरस्कार मिळालेला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. 17व्या कृषी नेतृत्व परिषदेमध्ये 2026च्या प्रतिष्ठित उत्कृष्ट फलोत्पादन राज्य बेस्ट स्टेट इन हॉर्टिकल्चर या कॅटेगरीमध्ये कृषी नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आधुनिक शेती पद्धती आणि फलोत्पादन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्याला हा या ठिकाणी बहुमान मिळालेला आहे. जाता जाता गुजरातबद्दल रिव्हिजन करून जाऊया. स्थापना 1 मे 1960 याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवशी आपण 1 मेला दरवर्षी इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा आणि या ठिकाणी 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न. लॉर्ड्स मैदानावर महिला कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यास्तिका भाटिया असं त्यांचं नाव आहे. मेडन टेस्ट सेंचुरी त्यांनी केलेली आहे बरोबर लॉर्ड्स मैदानावरती. ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, वर्ल्ड हॅपीएस्ट सिटीज 2026 नुसार जगातील 10 सर्वात आनंदी शहरांमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश आहे? दिल्ली, जयपूर, मुंबई की पुणे? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, सीए दिवस, जीएसटी दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026 ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?